आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे केशव, तू म्हणतोस की प्रत्येक प्राणी त्याच्या त्याच्या प्रवृत्तीनुसार वेगवेगळ्या कामना करत असतो, परंतु माझ्या विचाराने प्राण्यामध्ये भलेही कोणता गुण वरचढ असोत, त्याची कोणतीही प्रवृत्ती असोत, तरी सुद्धा प्रत्येक प्राणी एकाच प्रकारची कामना करतो. अर्थात प्रत्येक प्राणी केवळ सुखाचीच कामना करतो, दुःखाची कामना कोणीही करत नाही. त्याला कधीही दुःखी व्हायचं नसतं, त्यामुळे सदैव सुखासाठी प्रयत्न करत राहतो. भले मग तो प्राणी राजा असोत वा रंक असोत, स्त्री असोत वा पुरुष. तू बरोबर बोलतोयस अर्जुना की सगळे सुखाचीच कामना करत असतात, परंतु सुखाची परिभाषा प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्ती आणि रुचीप्रमाणे बदलत जाते. एखाद्या साधू पुरुषाला दुसऱ्याला सुख देऊन सुख मिळतं, दुसऱ्याचं सहाय्य करून तो आनंदी होत असतो. आणि एखाद्या नीच प्रवृत्तीच्या मनुष्याला दुसऱ्यांना दुःख देऊन सुख मिळतं. दुसरा सुखी असेल तर त्याला दुःख होतं. याचमुळे सुख आणि दुःखाची परिभाषा आपापल्या प्रवृत्ती आणि रुचीनुसार प्रत्येक प्राण्याकरता वेगवेगळी आहे.